सो गाईज, आज होता माझ्या फ्रेंडचा बड्डे, तर त्याच्यासाठी मी रेडी झाली आणि त्याच्यावर मी स्कार्फ लावला, कारण दुपारी आम्ही निघालो होतो सिद्धिविनायकला. तर माझी फ्रेंड पण माझ्यासारखीच, तिने पण मस्त स्कार्फ लावून आली होती. हम दोनों जुडवा. सिद्धिविनायकला जायच्या अगोदर आधी पोटोबा मग विठोबा हे आपण फॉलो करतोच. तर तिने मला वडापाव दिला. आपली हद्द इथपर्यंतच आहे हे मला कळलं तेव्हा. सिद्धिविनायकला पोचलो, त्याच्यानंतर लाईन होती, पण 10 मिनटात आमचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आमची जरा नौटंकी चालू झाली होती. मस्त हसत खिदळत आम्ही चालत होतो. बघा आमची नौटंकी. त्याच्यानंतर आम्हाला थोडी भूक लागली, तर आम्ही एक फालुदा खाल्ला. तो पण तिच्याकडूनच काउंटर होतं बरं. आम्ही त्याच्यानंतर गेलो चैत्यभूमीला. तिथे खूप मस्त गार्डन आहे आणि समोर सी व्ह्यू आहे. तर मला इकडे जायला खूप आवडतं. तर तिने कधी बघितलं नव्हतं, तर मी तिला घेऊन तिकडे गेली होती. खूप ऊन होतं, तर मग आम्ही अशी जागा शोधत होतो की तिथे थोडीशी तरी सावली असेल. तर अशी जागा भेटली, तर आम्ही पेस्ट्री कट केली आणि माझं सॉन्ग ऐका. बड्डे आहे भावाचा, असं टाकलंच ना मागून जलशा साऱ्या गावाचा. तर तिला मध्येच सुचलं गाणं गायचं. तर आपण थोडंसं ऐकूया तिचं गाणं. तसा आवाज बरा आहे पोरीचा. तिचा आवाज कसा वाटला तर ते प्लीज मला कमेंट करून सांगा. मैं तेनू समझावा कि ना तेरे बिन लगदा जी, तू की जाने प्यार मेरा, मैं करूँ इंतजार तेरा, तू दिल तो या जान मेरी, जान मेरी. त्याच्यानंतर मस्त आम्ही समुद्र बघायला गेलो पुढे. तर मस्त होता, भारी समुद्र होता. नंतर आम्ही गार्डनला गेलो आणि मी माझं गिफ्ट तिला दिलं. तर हे बघा माझं गिफ्ट. हिची मैत्रीण पण चिंदीच. तिला इयरिंग्स खूप आवडतात, तर मी इयरिंग्स तिला दिले होते वेगवेगळ्या प्रकारचे. तर आमचे हिची छोटी छोटीच गिफ्ट्स असतात आणि आम्ही खुश होतो त्याच्यामध्ये. तर दॅट्स इट. त्याच्यानंतर घरी जायची वेळ आलेली, तर आम्ही ट्रेन पकडायला गेलो. खूप गर्दी होती, पण जाना तो पडेगा. हिला स्टेशनला सोडलं. त्याच्यानंतर मी गेली जेवायला माझ्या आई पप्पांबरोबर. त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्याच दिवशी. तर ते आपण बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके बाय.